आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे राजनय, डिप्लोमेसी. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राजनयाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. राजनयाच्या प्रक्रियेतूनच परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी होत असते. राजनय हे राष्ट्रशक्तीच्या विकासाचं एक महत्त्वपूर्ण साधन आहे. आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करताना राजनयज्ञाची भूमिका देखील खूप महत्त्वाची असते. राष्ट्रशक्तीचे संवर्धन करण्यासाठी उत्तम राजकीय संबंध आणि यशस्वी राजनीती आवश्यक असते. राष्ट्रशक्ती वाढविण्यासाठी उत्तम राजनयज्ञ आवश्यक असतो. राष्ट्राचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी, राष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रशक्तीचा विकास होणे आवश्यक असते. राष्ट्रामध्ये विपुल साधन संपत्ती आहे, खनिज संपत्ती आहे, अन्नधान्याची मुबलकता आहे, सैन्यशक्ती आहे आणि त्याचबरोबरीने लोकसंख्या जरी पूरक असेल तर राष्ट्राचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. परंतु अर्थात त्याच्यासाठी राजनयज्ञ आणि राजनय, उत्तम राजनय असण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रातील लोकांचं संरक्षण आणि हितसंवर्धन करण्यासाठी राजकीय नेते आणि राजनयज्ञ यांनी राष्ट्रशक्तीचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात परराष्ट्र संबंध प्रस्थापित करून राष्ट्राची पतप्रतिष्ठा आणि प्रभाव वाढविण्यासाठी राजनयज्ञाची भूमिका ही खूप महत्त्वाची मानली जाते. आज 21व्या शतकात अमेरिका, चीन, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, जपान यासारखी काही राष्ट्र आपल्या विकसित झालेल्या राष्ट्रशक्तीद्वारा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात विशेष प्रभाव पाडताना दिसतात. राजनयाची प्रक्रिया अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराज्य संबंध प्रस्थापित करण्यासाठी राजनयाची भूमिका अगदी प्राचीन काळापासून महत्त्वपूर्ण मानली जाते. मनुस्मृती, ऋग्वेद, कौटिल्याचे अर्थशास्त्र, महाभारत इत्यादी ग्रंथांमध्ये राजनयाचं, डिप्लोमेसीचं वर्णन आढळतं. राज्यातील संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्याचबरोबरीनं राजदूतांची आणि राजनयज्ञांची भूमिका ही या राज्यांमधील संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण ठरली जाते. कौटिल्याने कूटनीतीचे म्हणजेच राजनयाचे महत्त्व आपल्या मंडल सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेले आहे. राजदूत, राजप्रतिनिधी, हेरगिरी, युद्धनीती यांचं विश्लेषण प्राचीन भारतीय वाङ्मयात आढळतं. प्राचीन भारताप्रमाणेच ग्रीक, रोमन, चीन या देशातही राजनयज्ञाची भूमिका ही खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. म्हणजेच राजनयज्ञ ही तशी प्राचीन संकल्पना आहे. आज 21व्या शतकात अनेक विकसित राष्ट्रांप्रमाणेच विकसनशील आणि अप्रगत राष्ट्रांमध्ये सुद्धा राजनयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण आधुनिक दळणवळणाच्या सुविधांमुळं जग हे खूप जवळ आलेलं आहे. प्रत्येक राष्ट्राचे इतर राष्ट्रांशी संबंध वाढलेले आहेत आणि या वाढलेल्या संबंधांमध्ये एक प्रकारची सुव्यवस्था निर्माण व्हावी याच्यासाठी राजनय किंवा डिप्लोमेसी ही संकल्पना यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. राजनय म्हणजे काय किंवा राजनयाचा अर्थ काय हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. डिप्लोमेसी म्हणजेच राजनय हा ग्रीक शब्द, ग्रीक भाषेतील डिप्लाऊन या शब्दापासून निर्माण झालेला आहे. डिप्लाऊनचा अर्थ होतो मोडणे किंवा घडी घालणे असा त्याचा अर्थ होतो. प्राचीन भारतीय राजकारणामध्ये राजनयाला कूटनीती असंही शब्द वापरला जातो. कूटनीती म्हणजे षडयंत्र, कपट किंवा विश्वासघात करून आपला हेतू साध्य करणं. जसं की इंग्रजी शब्द डिप्लोमेसी हा ग्रीक भाषेतील डिप्लाऊन या शब्दापासून निर्माण झालेला आहे. डिप्लाऊनचा अर्थ होतो मोडणे किंवा घडी घालणे. रोमन साम्राज्यामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींना किंवा वाहनांना अनुमतीपत्र म्हणजे पासपोर्ट दिले जात असत. ही अनुमतीपत्रे धातूच्या पत्र्याची असत. घडी करून बांधून दिलेल्या या अनुमतीपत्रांना डिप्लोमा असं म्हटलं जायचं. पुढं डिप्लोमा हा शब्द हळूहळू शासकीय कागदपत्रांसाठी वापरण्यात येऊ लागला. म्हणजेच कालांतरानं शासकीय कागदपत्रांसाठी वापरल्या गेलेल्या डिप्लोम शब्दाचा अपभ्रंश होऊन तो पुढे डिप्लोमेसी झाला. डिप्लोमेसी या अर्थानं तो वापरला जाऊ लागला.
कालांतरानं परराष्ट्र नीती किंवा परराष्ट्र धोरण ठरवताना डिप्लोमा हा शब्द अधिक प्रमाणामध्ये वापरला जाऊ लागला. याचा सर्वप्रथम वापर कोणी केला तर 1796मध्ये सर्वात प्रथम एडमंड बर्कने डिप्लोमेसी या शब्दाचा वापर केलेला आहे. इटालियन विचारवंत मॅकियावेलीनं सुद्धा आपल्या प्रिन्स या ग्रंथामध्ये डिप्लोमेसी या शब्दाचा राजनीती किंवा कूटनीती या अर्थानं वापर केलेला होता. आधुनिक काळात डिप्लोमसी हा शब्द परराष्ट्र संबंध आणि परराष्ट्र धोरण या संदर्भामध्ये सर्वत्रच वापरला जातोय. आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात अभ्यास करताना राजनयाचा अभ्यास आवश्यक आणि महत्त्वपूर्ण मानला जातोय. आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे राजनय होय. राजनयाद्वारे एक राष्ट्र अन्य राष्ट्रांशी आपले संबंध प्रस्थापित करत असते. आंतरराष्ट्रीय संघर्ष मिटवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण करण्यासाठी राजनयाची प्रक्रिया चालू ठेवणं हे आवश्यक असते. म्हणजेच राजनयाच्या प्रक्रियेत राजनयाची उद्दिष्ट, राजनयाची कार्यपद्धती आणि प्रत्यक्षात होणारे परिणाम यांचा समावेश होतो. दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषतः शीतयुद्धाच्या काळामध्ये प्रत्येक राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राशी सलोख्याचे, सहकार्याचे संबंध ठेवणं गरजेचं होतं. आपले हितसंबंध सुरक्षित ठेवून आपल्या राष्ट्राची उन्नती साधण्यासाठी अन्य राष्ट्रांबरोबर मित्रत्वाचे, सहकार्याचे संबंध ठेवणे आवश्यक होते. कारण आधुनिक काळात राष्ट्रांचे परस्परावलंबन वाढलेले होते. अन्य राष्ट्रांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी राजनयासारखा दुसरा कोणताही पर्याय नव्हता. परराष्ट्र संबंध निर्माण करण्यासाठी आणि ते संबंध कायम करण्यासाठी राजनय हाच एक उत्तम मार्ग होता. परराष्ट्र धोरण अंमलात आणून परराष्ट्र संबंध कायम करण्यासाठी राजनय हा मार्ग योग्य होता. याच्यामध्ये राजनयज्ञ, राजदूत यांच्यामार्फत अन्य राष्ट्रांशी, त्यांच्या राजनयज्ञांशी, राजदूतांशी चर्चा, वाटाघाटी करून परराष्ट्र संबंध अधिक दृढ करणं आवश्यक होतं. राजदूत म्हणजे सॉलिसिटर जनरल असं आपण ज्याला म्हणतो. जसं की भारतातील राजदूत हा अमेरिकेमध्ये नियुक्त केला जातो, जो भारताचं प्रतिनिधित्व करत असतो, आणि अमेरिकेतला राजदूत भारतामध्ये त्याची नियुक्ती होत असते. तो अमेरिकेचं प्रतिनिधित्व करत असतो. भारत अमेरिका संबंध प्रस्थापित होताना, भारताचा अमेरिकेबरोबर करार तह होत असताना दोन्ही राजनयज्ञांची भूमिका ही महत्त्वाची असते. आणि म्हणूनच दुसऱ्या महायुद्धानंतर या राजनय पद्धतीला किंबहुना राजदूतांना अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं. 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांचा प्रभाव वाढलेला आहे. औद्योगिक विकास, अवकाश संशोधन, अणुसंशोधन, अण्वस्त्रांची निर्मिती, अत्याधुनिक दळणवळणाची साधनं, दृकश्राव्य संपर्क साधनं यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. आणि त्यामुळं काय तर जग हे अधिक जवळ आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील राष्ट्रांची वर्गवारी आपण पाहिली तर ती 3 प्रकारात केली जाते. एक प्रगत राष्ट्र, विकसनशील राष्ट्र आणि तिसरं अप्रगत राष्ट्र. अशी आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील राष्ट्रांची वर्गवारी केली जाते. यामध्ये अमेरिका, चीन, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, जपान, इटली अशी जी राष्ट्र आहेत ती शक्तिशाली, प्रगतिशील आहेत. तर आशिया, आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्र हे विकसनशील आहेत, अप्रगत आहेत. त्यांना प्रगत राष्ट्रांशी, शक्तिशाली राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आर्थिक सहकार्य घ्यावं लागत आहे. बहुतेक सर्वच अप्रगत विकसनशील राष्ट्रांनी आर्थिक विकासाला प्राधान्य देऊन प्रगत राष्ट्रांशी किंबहुना शक्तिशाली राष्ट्रांबरोबर नव्यानं मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचं परराष्ट्र धोरण स्वीकारलेलं आहे, असं आपल्याला चित्र आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये दिसायला लागेल. आर्थिक हितसंबंध जोपासणं या परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी ही राजनयाद्वारे सुरू झालेली आहे. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, चीन, जपान अशी काही प्रगत आणि शक्तिशाली जे राष्ट्र आहेत, या राष्ट्रांनी आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये आर्थिक राजनयाला म्हणजेच इकॉनॉमिक डिप्लोमसीला प्राधान्य दिलेलं आहे. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेला खूप महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढीला लागलेलं आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पूर्व युरोपमधील पोलंड, हंगेरी, रोमानिया, बल्गेरियासारख्या साम्यवादी राष्ट्रांनी लोकशाही शासन प्रणाली स्वीकारलेली आहे. म्हणजेच ज्या राष्ट्रांमध्ये पूर्वी साम्यवाद होता
त्या राष्ट्रांनी आत्ता लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेबरोबरच एकीकरणाची प्रक्रिया देखील वाढीस लागलेली आहे. पश्चिम पूर्व जर्मनीचं एकीकरण घडून आलेलं आहे. उत्तर दक्षिण कोरियाच्या एकत्रीकरणाच्या वाटाघाटी सुरू आहेत. युरोपियन महासंघाची स्थापना होणं, आसियान, नाफ्टा, सार्क, एपेक, आफ्रिकन महासंघ अशा काही व्यापारी संघांची निर्मिती, यामुळं सुद्धा आंतरराष्ट्रीय सहकार्याची आणि परस्परावलंबनाची भावना ही कुठेतरी वाढीस लागलेली आहे. थोडक्यात असं म्हणावं लागेल की आधुनिक काळात आर्थिक राजनयाद्वारे राष्ट्रांचे परराष्ट्र संबंध प्रस्थापित होऊ लागलेले आहेत. प्रत्येक राष्ट्र आपला आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी आर्थिक राजनयाचा मार्ग स्वीकारताना दिसत आहे. बरीचशी जी आर्थिकदृष्ट्या संपन्न राष्ट्र आहेत त्यांना भारतासारखी बाजारपेठ हवी आहे आणि त्यामुळे भारतासोबत चर्चा आणि वाटाघाटीद्वारे भारतीय बाजारपेठेमध्ये शिरकाव करण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी अनेक संपन्न राष्ट्रसुद्धा भारतासोबत राजनय घडून आणत आहेत. म्हणजेच भारताला सुद्धा आपल्या संरक्षण क्षेत्रामध्ये मजबूती प्राप्त करण्यासाठी, भारताला आर्थिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी इतर संपन्न राष्ट्रांबरोबर काही वेळेला तडजोडीची भूमिका स्वीकारून राजनय साधावा लागतोय. म्हणजे आधुनिक काळामध्ये प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी संबंध प्रस्थापित करू लागलेला आहे आणि याच्यामध्ये आर्थिक राजनयाची भूमिका ही महत्त्वपूर्ण बनू लागलेली आहे. राजनयाच्या काही व्याख्या काही विचारवंतांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजनयाची पहिली व्याख्या ही ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोश याच्यातली आहे. राजनय म्हणजे वाटाघाटी करून आंतरराष्ट्रीय संबंधाचं व्यवस्थापन करणं किंवा अशी पद्धती की जिच्याद्वारे हे संबंध सोयीचे करून त्यांचे व्यवस्थापन करणे होय. म्हणजेच राजनयामध्ये काय केलं जातं तर वाटाघाटी केल्या जातात, तडजोडीची भूमिका स्वीकारली जाते. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राबरोबर संबंध प्रस्थापित करताना काही वेळेला तडजोड करतं, काही वेळेला चर्चा, काही वेळेला वाटाघाटी करतं आणि मग संबंध प्रस्थापित करत असतं. याला राजनय असं म्हणतात. ही पद्धत जिच्याद्वारे हे संबंध सोयीचे करून त्यांचे व्यवस्थापन करणं म्हणजे राजनय होय. बऱ्याचदा भारत आणि पाकिस्तान किंवा भारत चीन यांच्यामध्ये काहीसे संबंध हे तणावाचे निर्माण झालेले आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये तर भारत चीन, भारत पाकिस्तान यांचे संबंध हे तणावपूर्वक बनलेले होते. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, प्रत्यक्ष युद्धही घडून आलेलं आहे. म्हणजेच इथून पुढेही भारत आणि पाकिस्तान किंवा भारत चीन संबंध निर्माण होत असतील तर त्याच्यामध्ये तडजोड किंवा समन्वयाची भूमिका असेल आणि याच्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे राजनय आहे. म्हणजेच दोन्हीही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या संबंधांना प्रस्थापित करण्यासाठी जो दुवा महत्त्वपूर्ण असतो तो म्हणजे राजनय होय. दुसरी व्याख्या आहे H.J. मॉर्गेन्थो यांची. राजनय म्हणजे शांततापूर्ण मार्गाने राष्ट्रीय हिताची वृद्धी करणे होय. प्रत्येक राष्ट्राला आपल्या राष्ट्रीय हिताच्या वृद्धीला खूप महत्त्वाचं स्थान द्यावं लागतं, कारण राष्ट्रीय हिताशिवाय त्या राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही. किंबहुना त्या राष्ट्राचं सार्वभौमत्व टिकून राहायचं असेल तर राष्ट्रहित जोपासावं लागतं, राष्ट्राचं संरक्षण साधावं लागतं, राष्ट्राची प्रगतीकडे लक्ष द्यावं लागतं आणि ह्या सर्व प्रक्रिया घडून आणण्यासाठी, राष्ट्राची हितवृद्धी करण्यासाठी बऱ्याचदा इतर राष्ट्रांशी सुद्धा आपल्याला मदत घ्यावी लागते, इतर राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित करावे लागतात आणि ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया ज्या मार्गाने शांतता पूर्ण होऊ शकते तो मार्ग म्हणजे राजनय होय. म्हणजेच प्रत्येक राष्ट्राला इतर राष्ट्रांची मदत घ्यावायची असेल आणि त्या मदतीद्वारे आपल्या राष्ट्राची प्रगती करावायची असेल तर त्याच्यासाठी राजनयासारखा दुसरा मार्ग नव्हे. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे के.एम. पडणीकर यांची. राजनय म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले राष्ट्रहित दुसऱ्या देशाच्या संदर्भात वापरण्याची कला होय. पडणीकरांनी राजनयाला कला संबोधलेला आहे, कारण दुसऱ्या देशांशी संबंध प्रस्थापित करून त्यांच्याकडून आपले आर्थिक हितसंबंध जोपासणं, आपल्या राष्ट्राला आवश्यक असणाऱ्या साधनांची प्रतिपूर्ती दुसऱ्या राष्ट्राकडून करून घेणं ही सुद्धा एक कला आहे. तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रांमध्ये शांतता प्रस्थापित करणं ही सुद्धा एक कला आहे आणि म्हणून राजनय म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्या राष्ट्राच्या हिताबरोबरीनंच दुसऱ्या राष्ट्राच्या हितासंदर्भात सुद्धा
तडजोड किंवा समन्वय साधून त्यांच्याशीही आपले चांगले संबंध प्रस्थापित करणं, ह्या संदर्भात जी कला वापरली जाते ती कला म्हणजे राजनय होय. चौथी व्याख्या आहे हॅरोल्ड निकोल्सन यांची. राजनय म्हणजे अशी पद्धती की ज्याद्वारे राजदूत, राजनयज्ञ तह कराराद्वारे दोन राज्यातील आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करतात. म्हणजेच दोन राष्ट्रांमध्ये बऱ्याचदा काही कारणास्तव तह, व्यापारिक करार किंवा इतर संधी, युद्ध आणि युद्धाला विराम द्यावायचा असेल तर त्याच्यासाठी तह करार किंवा संधी घडून आणल्या जात असतात. आणि ह्या गोष्टींमध्ये राजदूत, राजनयज्ञ यांची भूमिका महत्त्वाची असते. म्हणजेच राजदूत, राजनयज्ञ यांच्याद्वारे दोन राष्ट्रांच्या मध्ये तह करार साधून त्यांच्यातील संबंध प्रस्थापित करण्याची जी पद्धत आहे तिला राजनय असे म्हणतात. म्हणजेच हॅरोल्ड निकोल्सन यांच्या मते राजनय म्हणजे अशी पद्धती की ज्याद्वारे राजदूत, राजनयज्ञ तह कराराद्वारे दोन राज्यातील आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करतात. म्हणजेच ह्या व्याख्यांचा आपण जर परामर्श घेतला, याचा सारांश घेतला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी वाटाघाटी करून आपले हितसंबंध जोपासत असते. शांततेच्या मार्गाने वाटाघाटी करून राष्ट्रहिताची वृद्धी करणं हा उद्देश राजनयाच्या संकल्पनेमध्ये आढळतो. शांततेच्या सहकार्याच्या मार्गानं तह, करार, ठराव करून राजनयज्ञ, राजदूत आपल्या राष्ट्राचे हितसंबंध जोपासतात. परंतु शांततेच्या मार्गाने हितसंबंधांचे रक्षण होत नसेल तर युद्ध करणं आवश्यक ठरतं. दोन राष्ट्रांमध्ये हितसंबंधाच्या रक्षणासाठी सुरू असणारे युद्ध बऱ्याचदा राजनयाच्या मार्गाने थांबवता येते. शांततेच्या वाटाघाटीच्या मार्गानं तह, करार, मैत्री करून युद्धसुद्धा थांबवता येऊ शकतात. राजनयाचा संबंध हा नेहमी संबंधित राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाशी येत असतो, फॉरेन पॉलिसीशी येत असतो. जे चाइल्डसन यांच्या मते राजनय हे परराष्ट्र धोरण अंमलात आणण्याचे एक उत्तम साधन आहे. जे चाइल्ड्स असं म्हणतात की राजनय हे परराष्ट्र धोरण अंमलात आणण्याचं एक उत्तम साधन आहे. आधुनिक काळात राष्ट्रांचे परस्परावलंबन वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळं राजनयाद्वारे राष्ट्रांचा परस्पर संबंध कायमस्वरूपी टिकवून ठेवणं, राष्ट्राचं हित जोपासणं, राष्ट्रहिताची वृद्धी करणं, याच्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधही दृढ होणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी राजनयासारखं तंत्र हे उपयोगी ठरतं. राष्ट्राचे प्रतिनिधी, राजदूत, राजनयज्ञ राष्ट्रांचे परस्पर संबंध, वाटाघाटी, चर्चा, तडजोड, तह करार, मैत्री इत्यादी करून परस्पर संबंध हे प्रस्थापित करत असतात. बऱ्याचदा शत्रू राष्ट्रांकडून राष्ट्रहिताची हानी होत असते. अशा वेळेला त्या शत्रू राष्ट्राला तटस्थ, अलग ठेवणं किंवा तडजोड आणि मैत्री करणं, त्याच्यासोबत तह करार करणं आणि मित्रत्वाचे संबंध निर्माण करणं, याच्यासाठी राजदूत, सॉलिसिटर जनरल, राजनयज्ञ यांच्याकडून प्रयत्न चालू असतात. थोडक्यात काय तर राष्ट्रीय हितसंबंध जोपासण्यासाठी वाटाघाटी, चर्चा करून आंतरराष्ट्रीय संबंधांचे व्यवस्थापन करणे म्हणजे राजनय होय. राजनयाच्या वेगवेगळ्या व्याख्यांचा परामर्श घेतल्यानंतर ह्या राजनयाची उद्दिष्टे काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिप्लोमसी पाहणं गरजेचं आहे. राजनयाच्या उद्दिष्टांमध्ये पहिलं उद्दिष्ट सांगता येईल की प्रत्येक राष्ट्राने आपल्या शेजारचे व मित्र राष्ट्रांचे संबंध अधिक दृढ करणे, तसेच ज्या देशाबरोबर संघर्ष किंवा मतभेद आहेत त्यांच्यापासून तटस्थ राहणे खूप गरजेचं आहे. युद्धाच्या आणि शांततेच्या काळामध्ये राष्ट्रहिताची अभिवृद्धी करण्यासाठी राजनय हे उत्तम साधन मानलं गेलेलं आहे. के.एम. पडणीकर असं म्हणतात की राज्याचे संवर्धन करून राष्ट्रहित साधने हा प्रमुख उद्देश राजनयाच्या मार्गाने साध्य होतो. म्हणजेच आपल्या शेजारील जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांशी आपले मित्रत्वाचे संबंध दृढ होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपले मित्र वाढणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा शेजारी जर युद्धखोर राष्ट्र असतील, उदाहरणार्थ पाकिस्तानसारखे, तर आणि त्याचबरोबर आपले ज्या राष्ट्रांशी युद्ध चालू आहे किंवा मतभेद सुरू आहेत
त्यांच्यापासून सुद्धा तटस्थ राहणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजेच राजण्याद्वारे ह्या गोष्टी साध्य करता येतात. राजण्याचं उद्दिष्ट काय आहे तर आपल्या शेजारचे आणि मित्रराष्ट्रांचे संबंध अधिक दृढ करणं आणि ज्या देशाबरोबर आपले संघर्ष किंवा मतभेद चालू आहेत त्यांच्यापासून आपण तटस्थ राहणं हे राजण्याचं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट असं आहे आपल्या राष्ट्राचे हितसंबंध सुरक्षित ठेवणं, परराष्ट्राशी आर्थिक व्यापारी संबंध वाढविणं, प्रादेशिक अखंडता एकता टिकवून ठेवणं, आर्थिकदृष्ट्या कोणत्याही राष्ट्राच्या दबावाखाली न राहणं, राष्ट्राच्या संरक्षणासाठी संरक्षण दल, आण्विक शस्त्रास्त्रे या बाबतीमध्ये शक्तिशाली राहणं आणि आर्थिक क्षेत्रातही प्रगती साधली पाहिजे. याच्यासाठी आपल्या राष्ट्राची संपूर्ण सुरक्षितता लक्षात घेणं. आज 21व्या शतकात अमेरिका, फ्रान्स, चीन, जपान, इटली, जर्मनी, इंग्लंड यासारखी राष्ट्र जी आहेत ती अन्य राष्ट्रांवर आर्थिक प्रभुत्व प्रस्थापित करू लागलेले आहेत. तेव्हा प्रत्येक राष्ट्रानं दुसऱ्या राष्ट्राशी राजकीय संबंधांबरोबरच आर्थिक संबंधही दृढ केले पाहिजेत. म्हणजेच आपल्या राष्ट्राच्या हितासोबतच आपल्या देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या सुरक्षिततेसोबतच इतर राष्ट्रांशी सुद्धा आपल्याला आर्थिक संबंध प्रस्थापित करणं गरजेचं आहे. त्यांच्या आर्थिक मदतीच्याद्वारे आपल्या राष्ट्राचं हित आपण साध्य करू शकतो. बऱ्याचदा संरक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करायची असेल तर दुसऱ्या राष्ट्रांकडून म्हणजे जी प्रगत राष्ट्र आहेत अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली यासारख्या राष्ट्रांकडून बऱ्याचदा आपल्याला संरक्षण साहित्य हे घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी त्यांच्यासोबत आपल्याला चांगले संबंध हे प्रस्थापित करावे लागतात. यानंतर राजण्याचं तिसरं उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील राष्ट्रे जेव्हा आपल्या विरुद्ध कटकारस्थान किंवा गटबंधन करतात तेव्हा त्यांना प्रतिबंध केला पाहिजे. त्यासाठी काही राष्ट्रांबरोबर तडजोड, मैत्री, तहकरार केले पाहिजेत. त्यांच्याशी वाटाघाटी देखील केल्या पाहिजेत. म्हणजेच जी राष्ट्र आपल्या विरुद्ध कटकारस्थान किंवा गुप्त हालचाली करतायत त्यांना ओळखून त्यांना प्रतिबंध केला पाहिजे. म्हणजेच पुढे जाऊन त्या राष्ट्रांकडून आपल्या राष्ट्रास हानी होणार नाही याच्यासाठी हे अगोदरच ओळखलं पाहिजे की एखाद्या राष्ट्राकडून आपल्या राष्ट्राविरुद्ध काही कुरघोडी सुरू आहेत. त्या थांबवण्यासाठी बऱ्याचदा त्या राष्ट्राशी मैत्री किंवा तडजोड, तहकरार करण्याची गरज ही राजनयाद्वारे साध्य केली जाते. राजनयाचं चौथं उद्दिष्ट आहे ते म्हणजे जेव्हा दोन राष्ट्रातील परराष्ट्र संबंध हे बिघडले जातात, संघर्ष किंवा मतभेद उत्पन्न होतो, तेव्हा त्या राष्ट्रांपुढे युद्ध करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. युद्धामुळे दोन्ही राष्ट्रांची प्राणहानी, वित्तहानी होते आणि त्यांचा विनाश होऊ शकतो. अशा वेळेला युद्ध टाळण्यासाठी राजनयाद्वारे प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे. दोन्ही राष्ट्रांचे राजनयज्ञ, राजदूत, प्रतिनिधी यांनी वाटाघाटी, तडजोड, तह, मैत्री, करार करून युद्ध थांबविणं हे राष्ट्रीय हिताचं ठरतं. तेव्हा प्रभावीपणे राजनयाची प्रक्रिया घडून येणं खूप महत्त्वाचं असतं. जर राजनय प्रभावहीन, अयशस्वी झाला तर अशा वेळी दोन्ही राष्ट्रांनी तटस्थ राहणं राष्ट्रहिताच्या दृष्टीने योग्य ठरतं. म्हणजेच बऱ्याचदा युद्ध टाळण्यासाठी राजनयाला खूप प्रयत्न करावे लागतात, कारण युद्ध हे विनाशकारी असतं. युद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वित्तहानी, प्राणहानी होऊ शकते. देश हा खूप मागे जाऊ शकतो, देश हा अंधारात लोटला जाऊ शकतो आणि त्याचमुळं तसंही आपल्या जगाला पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची झळ ही पोचलेली आहे. पहिली दुसरी महायुद्ध, शीतयुद्ध याचे परिणाम काय आहेत हे आपण अनुभवलेले आहेत आणि त्याच्यासाठी प्रत्येक राष्ट्र आता युद्ध टाळण्याकडे वाटचाल करत आहे आणि याच्यासाठी राजनयज्ञ किंवा राजदूत यांच्या भूमिका खूप महत्त्वाच्या आहेत. वाटाघाटी किंवा तडजोड, तहकरार, मैत्री करून युद्ध थांबवणं हे आता प्रत्येक राष्ट्राच्या हिताचं ठरू लागलेलं आहे. जर राजनयज्ञ या प्रक्रियेमध्ये अयशस्वी ठरला तर खऱ्या अर्थानं त्या देशाची खूप मोठी हानी होऊ शकते. म्हणून राष्ट्रहिताच्या दृष्टीनं राजनयज्ञानं आणि राजदूतानं उत्तम प्रकारे राजनय साधणं हे खूप गरजेचं आहे. यानंतर पाचवं याचं उद्दिष्ट आहे राजनयाचं ते म्हणजे व्यावसायिक, व्यापारी दृष्टिकोनातून राजनयाची प्रक्रिया घडवून आणणं. पणनीकर यांच्या मते 1990 पासून आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आर्थिक, व्यावसायिक आणि व्यापारविषयक धोरणांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आर्थिक राजनयाचा प्रभाव वाढलेला आहे. औद्योगिकदृष्ट्या जी राष्ट्र संपन्न प्रगतीपथावर आहेत ती राष्ट्र उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठांचा शोध घेऊ लागलेले आहेत. उद्योगधंदे, व्यवसाय आणि व्यापार यामध्ये
आता आजकाल आधुनिक कालखंडामध्ये मक्तेदारी आणि स्पर्धा सुरू झालेली आहे. त्यामुळं परराष्ट्र धोरणांचं स्वरूप हे बदललेलं आहे. आर्थिक राजण्याद्वारे राष्ट्र आपल्या प्रभाव वाढू लागलेले आहेत. जसं की अमेरिका, चीन, जपान, फ्रान्स ही राष्ट्र आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपला उत्पादित माल खपवण्यासाठी व्यापारपेठांच्या शोधात आहेत. आपला आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण करून आपल्या देशाची आर्थिक स्थिती भक्कम स्थिर ठेवण्याच्या प्रयत्नात ही राष्ट्र सध्या आहेत. आणि त्याचमुळं आधुनिक कालखंडामध्ये 1990 पासून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आर्थिक आणि व्यावसायिक किंवा व्यापारविषयक धोरणांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजेच राजनयाची जी भूमिका आहे ती आता आर्थिक क्षेत्रातून किंवा आर्थिक दृष्टीनं सुरू आहे. पामर आणि पर्किन्स यांच्या मते परराष्ट्र धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी राजनयाचा मार्ग स्वीकारला जातो. तरी पण जेव्हा दोन राष्ट्रातील संबंध अधिक तणावपूर्वक झालेले आहेत किंवा युद्ध अटळ आहे अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर अशा वेळी वेगळी भूमिका घ्यावी लागते. उलट युद्धे झाल्यामुळं राजनयज्ञाचं कार्य हे अधिक व्यापक होतं. आतापर्यंत झालेल्या 2 महायुद्धांच्या अनुभवातून राजनयाचं महत्त्व हे वाढलेलं आहे. युद्धामुळे राष्ट्राचे अस्तित्व धोक्यात येतं तेव्हा राजनयाचा मार्ग स्वीकारून शत्रू राष्ट्राशी चर्चा वाटाघाटी करून युद्ध टाळण्याचा प्रयत्न होणं हे आवश्यक आहे. उदाहरणार्थ भारत चीन यांच्या सीमा संघर्षामध्ये भारताने सबुरीचे शांततेचे धोरण स्वीकारून शांत तटस्थ राहण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. भारत पाकिस्तान या देशामध्ये सीमा संघर्ष वारंवार होताना दिसत आहेत. तेव्हा भारतानं देखील आपल्या राजनयाद्वारे आपल्या प्रतिनिधींद्वारे चीन पाकिस्तान या राष्ट्रांशी मित्रत्वाचे शांततेचे धोरण स्वीकारले पाहिजे. युद्धामुळे दोन्हीही राष्ट्रांची हानी होणार आहे आणि हे ओळखूनच भारतानं चीन पाकिस्तान या देशांशी वाटाघाटी चर्चा करून सीमावाद सोडवणं हे खूप गरजेचं आहे. थोडक्यात युद्ध परिस्थितीमुळं राजनयाचं स्वरूप हे बदलत असतं आणि म्हणूनच राजनयज्ञाची भूमिका ही अधिकाधिक व्यापक होत असते. म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राजनय ही प्रक्रिया खूप महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे.